हाय फ्रेंड्स, मी वर्षा. आज आपण एक वाटी रव्यापासून मस्त असा हा नाश्ता पाहणार आहोत. एकदम पटकन होते आणि खायला अतिशय चविष्ट लागते. चटणी पण बनवली आहे आणि हे बघा मस्त अशी जाळी पडली आहे. यामध्ये मी ना इनो टाकला आहे, ना सोडा टाकला आहे. बिना इनो सोडाचा मस्त हा पटकन होणारा चविष्ट नाश्ता बनवला आहे. घरामध्ये हा सर्वांनाच आवडेल आणि तुम्ही या चटणीसोबत हा खाऊ शकता. तुम्ही ना अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज करा. बेल आयकॉनलाही प्रेस करा. जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करीन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येईल. एक वाटी रवा घेतला तर तुम्ही जाड रवा, बारीक रवा कोणताही घेऊ शकता. तर हा बारीक रवा घेतला मी. आता एक भांडं घेतलं, त्यामध्ये टाकते. आता ज्या वाटीनं रवा घेतला त्याच वाटीनं तुम्ही दही पण घेऊ शकता. तर मी हे थोडी छोटी वाटी आहे, एवढं दही एक वाटी भरून यामध्ये टाकते. आता मी थोडंसं पाणी टाकून हे मिक्स करून घेते. तर आपल्याला हा दही आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. दह्याने जो नाश्ता आहे आपला तो मस्त असा चविष्ट लागते खायला. तर दही घ्यायचंच. आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून हे जे मिश्रण आहे व्यवस्थित आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी टाकलं की जो रवा आहे आपला तो मस्त असा फुलेल. जोपर्यंत आपलं जे बेटर आहे ते एकदम असं ठीक होत नाही तोपर्यंत आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून छानी हे मिश्रण असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. आता एक वाटी पाणी टाकलं मी, तरी पण मिश्रण अजून गाळत आहे. आणखी यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे. तर पाण्याचा वापर एकटे नाही करायचा. त्याचं जे मिश्रण आहे आपलं हे नाश्त्याचं एकदम आसट होऊन जाईल, पातळ होऊन जाईल. तर तसं नाही करायचं, आपल्याला घट्टच ठेवायचं आहे. तर पाण्याचा वापर थोडा थोडा टाकून छानीच करायचा. पाणी टाकले की जो रवा आहे आपला तो असा फुलून जातो. आता जे वाटीत होतं पाणी ते पण दिलं टाकून आणि व्यवस्थित हे असं मिक्स करून घेते. आता गाठा वगैरे नाही राहायला पाहिजे. आता यामध्ये काही गाठा वगैरे काही दिसत नाही रव्याच्या. व्यवस्थित हे असं मिक्स करून घेतलं मी. तर एक वाटी दही आणि याच वाटीच्या सहाय्याने 2 वाटी पाणी लागलं मिश्रण मिक्स करायला. आता थोडंसं रेड चिल्ली टाकते. तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही बारीक हिरवी मिरची कट करून घेऊ शकता. 1 चम्मच जिरा, चवीपुरतं मीठ. आता हे चम्मचने व्यवस्थित मिक्स करून घेते. आता थोडा वेळ हे असं फेटून घेतलं मी, व्यवस्थित मिक्स करून घेतलं. मीठ टाकलं की थोडंसं ते असं आसट होते. तर पाण्याचा वापर सुरुवातीला थोडा थोडाच करायचा. आता याच्यावर झाकण ठेवूया आणि 5-10 मिनिटं हे झाकून ठेवू. म्हणजे रवा जो आहे तो छान असा फुलेला आपला. आता 10 मिनिटं हे मी असं झाकून ठेवलं होतं. जो रवा आहे आपला तो छान असा भिजून जातो. आता हे बघा मस्त असा घट्ट झाला आहे. तुम्हाला वाटलं तुम्ही यामध्ये थोडासा खायचा जो सोडा आहे आपला तो टाकू शकता आणि थोडंसं पाणी टाकायचं. म्हणजे जो नाश्ता आपला तो छान असा फुलून जातो, जाळीदार होतो. आता गॅस ऑन केली मी, गॅसवरती तवा ठेवला. आता थोडंसं तेल टाकलं त्याच्यावरती, तव्यावरती असं पसरून घेते. आता याच्यावरती चमचच्या साहाय्याने 1 नाही तर 2 चमच असा जो बेटर आहे आपलं ते टाकायचं आणि असं चमचनी पसरून घ्यायचं. जास्त मोठी साईज पण नाही करायची आणि जास्त लहान पण नाही. जास्तच मोठी साईज केली तर ती तुटून जाईल. म्हणजे असे छोटे छोटे असे ढोसे जे आहेत ते आपले होती नाही, तुकडे पडू शकतात. तर मीडियम साईज ठेवू. आता याच्यावरती मी थोडासा टमाटर बारीक कट करून घेतलं हे टाकते. कांदा टाकते बारीक कट करून. थोडासा कोथिंबीर बारीक कट करून घेतला हा टाकते. आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि कमी गॅसवर 3-4 मिनिटं मस्त एकाच कडून होऊ देऊ. आता 3-4 मिनिटं कमी गॅसवर थोडंसं होऊ दिला मी. आता झाकण काढून घेऊ. आता आपण पलटून घेऊया. पलटवायच्या वेळेस पूर्ण गोल बाजूनी थोडंसं असं सरट्याने ढिलं करून घ्यायचं. जे रव्याचं मिश्रण आहे त्याचे असे ते नाश्ता जो आहे तो तुटू पण शकतो. आणि हलक्या हाताने पलटून घेऊ. छान अशी जाळी आली आहे. आता या साईडनं आपल्याला 2-3 मिनिटं होऊ द्यायचं. गॅस कमच ठेवायची. तुम्ही यामध्ये सोडा वगैरे टाकला तर छान असं फुलून जाईल. आता मी यामध्ये सोडा नाही टाकला तरी पण मस्त असा नाश्ता झाला आहे. काढून घेते प्लेटमध्ये. हे बघा दिसत पण छान. आता परत त्याच तव्यावरती थोडंसं तेल थोडंसं असं सरट्याने पसरून घेऊ. जे मिश्रण आहे ते तव्याला चिटकलं नाही पाहिजे. आता याच्यावरती 1 नाही तर 2 चम्मच मिश्रण टाकायचं. आता हे मिश्रण असं पसरून घ्यायचं चम्मचनी. जास्त मोठी साईज नाही करू. थोडासा बारीक चिरलेला टमाटर, थोडासा कांदा, टमाटर आणि कोथिंबीर टाकली की मस्त असा हा नाश्ता चविष्ट लागते खायला. कोथिंबीर टाकते थोडासा. गॅस कमीच ठेवायची. आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि हा पण 3-4 मिनिटं मस्त कमी गॅसवर होऊ देऊ. आता 3-4 मिनिटं झाले आहेत. याला पण पलटून घेऊ.
पलटून घेतले की या साईडनं पण छान 2-3 मिनिटं होऊ देऊ. झाला आहे, काढून घेते. आता असेच आपण हे सर्व फटाफट बनवून घेऊया. छान असा कलर आला आहे आणि पटकन होते, काहीच वेळ लागत नाही हा नाश्ता बनवायला. खायला अतिशय चविष्ट लागते. पटकनी हा सर्व असा बनवून घेतला आहे मी. दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतले. एका एक ठेवले तर चिटकून जातील. हे बघा, दोन्ही प्लेटमध्ये वेगवेगळे काढून घेतले. चला आता याच्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवूया. ते मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घेतले. त्याच वाटीच्या सहाय्याने थोड्याशा डाळा घेतल्या, थोडासा कोथिंबीर, थोडासा पुदिना, थोडासा लसण. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकते. पहिले चवीपुरतं मीठ टाकते आणि पाणी टाकून मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचा. हिरव्या मिरच्या घ्यायच्या चटणीमध्ये. ते व्हिडिओमध्ये स्किप झाल्या आहे माझ्याच्याने, तर तुम्ही गॅसवरती आता आपण तडका देऊया याला. तर गॅसवरती मी एक छोटी कढई ठेवली, त्यामध्ये एक पै तेल घातलं आणि अर्धा चम्मच मी त्यामध्ये मोहरी घातली. अर्धा चम्मच यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आणि थोडासा कढीपत्ता. कढीपत्ता मस्त असा तडतडला की यामध्ये जे वाटण आहे आपलं ते टाकायचं चटणीचं. आता हे मिक्स करून घेऊ. पूर्ण टाकून घेते. आता चम्मचनी कंटिन्यू हलवत राहू. अशी चटणी बनवली की खायला छान लागते. जी शेंगदाणे वगैरे असतात, ते मिरची शेंगदाणे ते कच्चे राहतात. असा तडका दिला की म्हणजे जी शेंगदाणे मिरची ते कच्चपणा कमी होऊन जाते. आता थोडा वेळ फिरवल्यानंतर हे असं घट्ट झालं. यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि थोडीशी पातळ करते चटणी. आणि ही चटणी खूप छान लागते याच्यासोबत, या नाश्त्यासोबत खायला. आता थोडा वेळ कमी गॅसवर मस्त हिला शिजू देते. आता जास्त घट्ट नाही करत, झाली आहे. आता गॅस बंद करून घेते. झाला आहे हा रव्याचा मस्त असा नाश्ता. खायला अतिशय चविष्ट लागते. तर तुम्ही पण नक्की बनवा आणि हे या चटणीसोबत बनवून खा. तर व्हिडिओमध्ये हिरव्या मिरच्या ज्या आहेत ते घेतल्या होत्या मी, पण त्या स्किप झाल्या आहेत. तर हिरव्या मिरच्या घ्यायच्या थोड्याशा 2-3. आणि हे बघा, इनो नाही टाकला, सोडा नाही टाकला, यामध्ये काहीच नाही टाकलं, तरी पण छान अशी जाळी पडली आहे. तर तुम्ही पण बनवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, यामध्ये दही घ्यायचा. दह्याने जे नाश्ता आपला तो मस्त लागते खायला.